सर्वोच्च प्रशासकीय बाजूवर विधान करणे ह्या गोष्टी मात्र अभिलेख न्यायालयासंबंधी अपवाद आहेत किंवा जे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे तर त्याला अपवाद आहेत. न्यायालयाच्या प्रशासकीय बाजूवर विधान करू शकतो. न्यायिक कृतीवरती राष्ट्र टीका पण करू शकतो. ठीक आहे. एखादी न्यायिक बाब आहे तर त्याचं निर्हेतुक प्रकाशन आणि वितरण पण करू शकतो आणि न्यायालयाच्या प्रक्रियेचा योग्य आणि अचूक अहवाल पण देऊ शकतो. याच्यासाठी न्यायालयाचा अवमान लागू होत नाही. ओके, ही लक्षात ठेवा ही गोष्ट. त्याच्यानंतर येतं सुप्रीम कोर्टचं कार्यस्थान, तर ते 130 मध्ये दिलेलं आहे. तर घटनेमध्ये सुप्रीम कोर्टचं कार्यस्थान हे दिल्लीला असेल असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. पण घटनेनं CJI ला सुप्रीम कोर्टचे कार्यस्थान इतर ठिकाणी किंवा एक किंवा अनेक ठिकाणी नेण्याची पण परवानगी दिली. कुणाला दिलेली? CJI ला दिलेले, राष्ट्रपतीला नव्हे. ओके, लक्षात ठेवा. मात्र त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व परवानगी आवश्यक केलेली आहे. ठीक आहे. आणि ही तरतूद बंधनकारक नाहीये तर वैकल्पिक आहे. त्याच्यामुळे ना सुप्रीम कोर्टला इतर कुठलाही कोर्ट असा आदेश देऊ शकत नाहीये त्यांचं कार्यस्थान हलवण्यासाठी. ओके, तर हे होतं सुप्रीम कोर्टच्या कार्यस्थानाबाबतच्या तरतुदी. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचे स्वातंत्र्य. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला स्वातंत्र्य दिलेले आहे त्याबद्दल आपण बघूया. पहिली आहे ती म्हणजे नियुक्तीची पद्धत. मुद्द्यानुसार आपण एक्सप्लेन करायचे बघा. नियुक्तीची पद्धत. ठीक आहे. तर राष्ट्रपती न्यायव्यवस्थेच्या सदस्यांसोबत विचारविनिमय करूनच त्यांची नियुक्ती करतो. हे आपण सुरुवातीला पण बघितलं होतं. एक बघा, एक म्हटलं जातं की जजेस अपॉइंट्स देमसेल्व्स. ओके, न्यायाधीश काय करतात, स्वतःच्या नियुक्ती करून घेतात. तर हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्हीच्या बाबतीत पण लागू आहे. जोपर्यंत कॉलेजियमचा सल्ला मिळत नाही तोपर्यंत राष्ट्रपती ही नियुक्ती करत नाही. आणि कॉलेजियमने ज्या नावांची शिफारस केलेली आहे त्यांनाच त्या पदावर म्हणजे न्यायाधीश पदावर नियुक्त करण्याची राष्ट्रपतींवर काय सक्ती आहे किंवा त्यांच्यावर बंधनकारक आहे. कार्यकाळाची हमी. राष्ट्रपतीद्वारा जरी त्यांची नियुक्ती होत असली, जजेसची, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्ही बद्दल बोलतोय मी, त्यांची जरी राष्ट्रपतींकडून नियुक्ती होत असली तरी सुद्धा ते राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार पद धारण करत नाहीत. जोपर्यंत त्यांच्यावरती महाभियोग प्रक्रिया चालत नाही आणि त्यांची पदच्युती होत नाही तोपर्यंत ते आपल्या पदावर कायम राहतात. ठीक आहे. त्यांच्या राष्ट्रपतीच्या मर्जीवर त्यांचं पद अवलंबून नसतं. सुप्रीम कोर्टचं आणि हायकोर्टच्या जजेसचं पण. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे निवृत्तीनंतर व्यवसाय करण्यावर बंदी आहे बघा. निवृत्तीनंतर व्यवसाय करण्यावर बंदी. आता सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशाला भारताच्या राज्यक्षेत्रातील कुठल्याही न्यायालयामध्ये किंवा प्राधिकरणामध्ये वकिली व्यवसाय करण्यावर बंदी घालण्यात आलेली. ओके, लक्षात ठेवा. सुप्रीम कोर्ट संपूर्ण भारतासाठी त्यांनी जज म्हणून काम केलेले. आता परत ते वकील म्हणून खालच्या पदावर काम करतील का, तर नाही. ठीक आहे. याच्यासाठी त्यांच्यावरती त्या पदाची प्रतिष्ठा ठेवण्यासाठी त्यांच्यावरती ही बंधन घालण्यात आलेलं आहे. हायकोर्टच्या बाबतीत कसं आहे, तर संबंधित न्यायाधीशांनी ज्या एका हायकोर्टमध्ये किंवा अनेक हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये त्या संबंधित न्यायाधीशानं ज्या हायकोर्टमध्ये न्यायाधीश म्हणून काम केले, मग ते एक हायकोर्ट असू देत किंवा एकापेक्षा जास्त हायकोर्ट असू देत, तेवढे हायकोर्ट सोडून इतर हायकोर्टमध्ये किंवा सुप्रीम कोर्टमध्ये, इतर हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टमध्ये वकिली करण्याला त्यांना परमिशन दिलेली आहे. ओके, मात्र ज्या हायकोर्टमध्ये ते जज होते, ओके, ज्या हायकोर्टमध्ये जज असतील त्या हायकोर्टमध्ये त्यांना वकिली करता येत नाही. ते सोडून इतर हायकोर्टमध्ये ते वकिली करू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे अवमान केल्यानंतर शिक्षेचा अधिकार. ठीक आहे. तर अवमानाच्या कारणावरून सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट दोघं पण शिक्षा करू शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टच्या किंवा हायकोर्टच्या निर्णयावर किंवा कृतीवर टीका करता येत नाही आणि त्याला विरोध पण करता येत नाही. अदरवाईज तो न्यायालयाचा अवमान मानला जातो. आता कर्मचारी नियुक्तीचं स्वातंत्र्य आहे बघा. सुप्रीम कोर्टला पण आहे आणि हायकोर्टला पण आहे. सुप्रीम कोर्ट मधल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही CJI मार्फत केली जाते आणि हायकोर्टच्या जजेसची हायकोर्ट मधले जे कर्मचारी आहेत त्यांची नियुक्ती ही हायकोर्टच्या चीफ जस्टिस मार्फत केली जाते. ठीक आहे. तर त्यांच्या सेवा शर्ती पण ठरवण्याचा अधिकार त्या त्या कोर्टच्या प्रमुखांना दिलेला आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अधिकार क्षेत्र कमी करता येत नाही आणि वाढवता मात्र काय करता येतं, वाढवता येतं. सुप्रीम कोर्टचा अधिकार क्षेत्र कमी करता येत नाही मात्र ते वाढवता येतं. वाढवण्याचा अधिकार दिलेला आहे संसदेला. ठीक आहे. आणि घटनेद्वारा सुप्रीम कोर्टला जे काही अधिकार क्षेत्र दिलेलं आहे तर त्या अधिकार क्षेत्राची घटनेने काय केली, सुप्रीम कोर्टला हमी दिलेली. हायकोर्टच्या बाबतीत कशी गोष्ट आहे बघूया. घटनेत नमूद अधिकार क्षेत्र संसद आणि विधिमंडळ कमी करू शकत नाही. लक्षात ठेवा, घटनेत नाही. मात्र इतर अधिकार क्षेत्र हायकोर्टचं कमी करता येतं. कुठलं इतर,
तर जे संसद किंवा राज्य विधिमंडळाने कायदा करून जे अधिकार क्षेत्र दिलेलं आहे हायकोर्टला नंतर घटना अस्तित्वात आल्यानंतर, तर ते अधिकार क्षेत्र मात्र कमी करता येतं संसदेला किंवा राज्य विधिमंडळाला कमी करता येतं. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे कार्यकारी विभागापासून स्वातंत्र्य. तर त्या संबंधीचा कलम आहे कलम 50. ठीक आहे. तर फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 नुसार या कायद्यानुसार हे एक्झिक्युटिव्ह आणि ज्युडिशरीचं विलगीकरण करण्यात आलेलं आहे. इकडे सुद्धा सेम तीच तरतूद लागू होते हायकोर्टला सुद्धा. ठीक आहे. त्याच्यानंतर संचित खर्चावर प्रभारित. ओके. आता बघा सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टचा जो काही सगळा जे काही खर्च आहे तर तो संचित निधीवर प्रभारित असतो. तर कुठल्या? तर लक्षात ठेवा की सुप्रीम कोर्टचे न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते, सुप्रीम कोर्टच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते, सुप्रीम कोर्टचा प्रशासकीय खर्च आणि सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वेतन. तर हे जे 4 फॅक्टर आहेत तर 4 फॅक्टर भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतात. प्रभारित खर्च म्हणजे काय हे ऑलरेडी मी तुम्हाला संसद चॅप्टर मध्ये सांगितलेलं आहे. ओके. राज्याच्या संचित निधीवर काय काय प्रभारित असतं बघा. हायकोर्टच्या न्यायाधीशांचे वेतन आणि भत्ते, हायकोर्टच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भत्ते आणि हायकोर्टचा प्रशासनिक खर्च. आता याच्यावरती प्रश्न आलाय बघा की भारताच्या संचित निधीवर हायकोर्टच्या काय म्हणजे प्रभारित आहे. तर हायकोर्ट न्यायाधीशांचे निवृत्ती वेतन, हायकोर्टच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वेतन हे भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतं, ना की ज्या राज्यातून ते रिटायर झालेले त्या राज्याच्या किंवा ज्या राज्यामधून त्यांनी पहिल्यांदा हायकोर्ट जज म्हणून काम बघितलेले त्या राज्याच्या. कुठल्याही राज्याच्या हायकोर्टवर हायकोर्टच्या न्यायाधीशांच्या निवृत्ती वेतनाचा खर्च प्रभारित नसतो, तो भारताच्या संचित निधीवर प्रभारित असतो. लक्षात ठेवा याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओके. पुढचा मुद्दा आहे न्यायाधीशांच्या कामकाजाबाबत चर्चा करता येत नाही. ओके. तर संसद किंवा विधिमंडळामध्ये याच्यावरती चर्चा केली जात नाही. ओके. सुप्रीम कोर्टच्या बाबतीत पण नाही करता येत आणि हायकोर्टच्या बाबतीत पण नाही करता येत. त्याला अपवाद आहे तो म्हणजे महाभियोगाचा खटला. महाभियोगाच्या खटल्यामध्ये न्यायाधीशांनी जे काही वर्तन केलेले तर त्याच्याबद्दल मात्र चर्चा केली जाते. इतर कंडिशन मध्ये केली जात नाही. तो न्यायालयाचा अवमान समजला जातो. ठीक आहे. आता अधिकार आणि अधिकार क्षेत्र आपण बघूया. पहिले सुप्रीम कोर्टचं बघू. तर सुप्रीम कोर्टचा जो काही दर्जा आहे किंवा त्याचं जे अधिकार क्षेत्र आहे तर ते अमेरिकेच्या संघराज्य न्यायालयाप्रमाणे आहे. ठीक आहे. शिवाय ते ब्रिटनच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स प्रमाणे अपिलाचं अंतिम न्यायालय आहे सुप्रीम कोर्ट. ठीक आहे. शिवाय घटनेचा अर्थ लावणारे आणि तिचे संरक्षण करणारी ती एक अंतिम संस्था आहे आणि नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं ते संरक्षक आहे. तर आपण मूलभूत अधिकारामध्ये ही गोष्ट बघितलेली आहे. ठीक आहे. हा सुप्रीम कोर्टचा दर्जा आहे. आता भारताच्या सुप्रीम कोर्टला जगातील इतर कुठल्याही सुप्रीम कोर्टपेक्षा व्यापक अधिकार आहेत, तर असं आल्हादी कृष्णस्वामी अय्यर म्हटलेले आहेत. आल्हादी कृष्णस्वामी अय्यर हे घटना निर्मितीच्या दरम्यान कुठल्या समितीचे सदस्य होते हे मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. ठीक आहे. आता हायकोर्टचा दर्जा बघूया आपण. तर अपील करण्याचं राज्यातलं सर्वात वरिष्ठ न्यायालय आहे ते. बरोबर आहे. राज्यामध्ये हायकोर्ट पेक्षा कुठलं वरिष्ठ न्यायालय आहे का जिथं आपल्याला हायकोर्टच्या निर्णयाविरुद्ध अपील करता येतं? तर नाही. तर ते डायरेक्टली इकडे सुप्रीम कोर्टच असेल, पण ते केंद्रामध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षक हे सुद्धा आहे. कलम 32 आणि 226 मध्ये आपण ती तरतूद बघितलेली आहे. त्याच्यानंतर घटनेचा अन्वयार्थ लावण्याचा अधिकार हे सुद्धा हायकोर्टला आहे. ठीक आहे. आता घटनेमध्ये हायकोर्टचा अधिकार आणि अधिकार क्षेत्र ह्याच्या बाबत तपशीलवार तरतूद नाही. मग काय तरतूद करण्यात आली? तर घटनेतील हायकोर्टचा अधिकार आणि अधिकार क्षेत्र हे घटना लागू होण्यापूर्वी जसं होतं तसेच ते असेल, कंटिन्यू असेल अशी तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचं एक विशेष स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेलं नाहीये. ओके. पण याच्यामध्ये काही एक अतिरिक्त बाब सुद्धा समाविष्ट केलेली आहे. काय? तर घटनापूर्व काळात अस्तित्वात नसणारे महसुली विषय जे आहेत, महसुली विषय, तर त्याच्यावर निर्णय देण्याचा जो अधिकार आहे तर तो हायकोर्टला देण्यात आलेला आहे. ओके. याच्याशिवाय घटनेने हायकोर्टला काही अतिरिक्त अधिकार पण दिलेत. कुठले? आदेश देण्याचे अधिकार असतील, पर्यवेक्षण करण्याचे अधिकार आणि सल्ला देण्याचे अधिकार. हे सुप्रीम कोर्टला पण आहेत आणि हायकोर्ट दोघांना पण दिलेले आहे. ठीक आहे. आणि घटनेद्वारा हायकोर्टच्या अधिकारावर आणि अधिकार क्षेत्रात बदल करण्याचा जो अधिकार आहे तर तो संसद आणि राज्य विधिमंडळ यांना दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजे संसद किंवा राज्य विधिमंडळ हायकोर्टचा अधिकार क्षेत्र वाढवू पण शकतात कायद्याने आणि कायद्याने ते कमी पण करू शकतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण एक एक अधिकार क्षेत्र बघूया. ठीक आहे. परीक्षेला याच्यावरती फारसे प्रश्न विचारले जात नाहीत, पण एखादा प्रश्न विचारला तर तो चुकू नये याच्यासाठी बघायचं आहे. ठीक आहे. प्रारंभिक अधिकार क्षेत्र. ठीक आहे. तर बघा प्रारंभिक अधिकार क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. ठीक आहे. तर
प्रारंभिक अधिकार क्षेत्र, त्याला इंग्लिशमध्ये ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन असं पण म्हणतात, ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन. तर ह्याच्या संबंधी कलम आहे कलम 131. ठीक आहे. आणि याच्यामध्ये कुठले कुठले निवाडे येतात बघा. केंद्र वर्सेस एक किंवा अधिक राज्य, केंद्र व एक किंवा अधिक राज्य विरुद्ध एक किंवा अधिक राज्य येतील, आणि तिसरं म्हणजे राज्य वर्सेस राज्य येतील. ठीक आहे. तर हे 3 प्रकारचे जे खटले ज्या कोर्टमध्ये जातात त्याला म्हणतो आपण प्रारंभिक अधिकार क्षेत्र. लक्षात ठेवा, प्रारंभिक का म्हटलंय, ओरिजिनल का म्हटलंय, कारण सुप्रीम कोर्टच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही राज्याच्या उच्च न्यायालयांना हा अधिकार दिलेला नाहीये. ओके. हे जे खटले आहेत, केंद्र 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 सॉरी केंद्र राज्य 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 किंवा केंद्राविरुद्ध एक किंवा अनेक राज्य, हे जे प्रकारचे खटले ते कुठल्या उच्च न्यायालयामध्ये चालवले जाऊ शकत नाहीत, तर ते फक्त सुप्रीम कोर्टमध्ये चालवले जाऊ शकतात. म्हणून अशा प्रकारच्या अधिकार क्षेत्राला सर्वोच्च न्यायालयाच्या काय म्हटलेलं आहे, प्रारंभी अधिकार क्षेत्र. मुळातच या खटल्यांचा प्रारंभच सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्रात आहे, म्हणून हे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन आहे, प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. ठीक आहे. युनियन टेरिटरीच्या बाबतच्या विवादामध्ये फक्त सुप्रीम कोर्टलाच प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे, इथं सुद्धा तेच आहे. ठीक आहे. आता प्रारंभिक अधिकार क्षेत्रांच्या बाबतीत 2 मुद्दे महत्वाचे आहेत. कुठले 2 मुद्दे, तर अशा विवादामध्ये न्यायिक अधिकारांचं अस्तित्व किंवा व्याप्ती अवलंबून असलेला न्याय किंवा तथ्यविषयकच प्रश्न असला पाहिजे, आणि हा राजकीय स्वरूपाचा प्रश्न नसला पाहिजे. ओके. या 2 कंडिशन मध्येच हे खटले सुप्रीम कोर्टच्या प्रारंभिक अधिकार क्षेत्रांतर्गत चालवले जातात. ठीक आहे. तर एखाद्या खाजगी नागरिकानं केंद्र किंवा राज्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टमध्ये दाखल केलेला खटला हा ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन मध्ये येत नाही. ओके. एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे. उच्च न्यायालयाचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र काय वाचण्याची आवश्यकता नाही, याच्यावरचे फारसे काय प्रश्न विचारल्यासारखे नाहीयेत. ठीक आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा की प्रारंभिक अधिकार क्षेत्राबाबतचा सुप्रीम कोर्ट मधला जो पहिला खटला होता, तर तो पश्चिम बंगाल विरुद्ध केंद्र असा होता. 1961 मध्ये हा खटला झाला. तर पश्चिम बंगालने काय केलं होतं, कोळसा असलेली क्षेत्रे संपादन आणि विकास कायदा 1957, हा कायदा तो केंद्राने केला होता, तर त्याच्या घटनात्मकतेला आव्हान दिलं होतं. तर सुप्रीम कोर्टने हा कायदा वैध ठरवलेला आहे. ओके. लक्षात ठेवा, 1961 मध्ये. त्याच्यानंतर दुसरं अधिकार क्षेत्र आहे ते म्हणजे अपिलीय अधिकार क्षेत्र. अपिलीय अधिकार क्षेत्र. तर याचे एकूण 4 प्रकार आहेत. अपिलेट ज्युरिस्डिक्शनचे एकूण 4 प्रकार आहेत. पहिला कुठला, घटनात्मक बाबीविषयीचा अपील. ओके. दुसरं दिवाणी खटल्यातलं अपील. तिसरं फौजदारी खटल्यातलं अपील. आणि चौथं म्हणजे पुनर्विचाराचे अपील किंवा पुनर्विचार. ओके. स्पेशल रिव्ह्यू पिटिशन, रिव्ह्यू म्हणतात त्याला. ठीक आहे. मग दिवाणी खटल्यातलं अपील कलम 133 मध्ये नमूद केलंय. 134 मध्ये फौजदारी खटल्यातलं अपील आहे. आणि पुनर्विचाराचं अपील जे आहे, पुनर्विचार जे आहे, तर ते कलम 137 मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. हायकोर्टचा अपील ज्युरिस्डिक्शन मध्ये काय काय येतं बघा. तर ह्याच्यामध्ये दिवाणी खटले येतात आणि फौजदारी खटले येतात. ठीक आहे. उच्च न्यायालयाचं जे अपिलाचं अधिकार क्षेत्र आहे ना, ते उच्च न्यायालयाच्या ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन पेक्षा सुद्धा कसं आहे, ब्रॉड आहे. लक्षात ठेवा. ओके. जास्त ब्रॉड आहे. आणि मुळातच हायकोर्ट जे आहे ना, ते एक अपिलाचं अधिकार म्हणजे अपिलाचं न्यायालय आहे. म्हणजे सबऑर्डिनेट कोर्ट मधून मोस्टली हायकोर्टमध्ये काय होतात, तर अपिलाच्या मार्गानेच खटले दाखल केले जातात. ठीक आहे. त्याच्यामुळे ते कसं आहे, तर त्याचा अपिलाचं जे अधिकार क्षेत्र आहे, तर ते प्रारंभिक पेक्षा कसं आहे, तर जास्त ब्रॉड आहे, ब्रॉड. ठीक आहे. त्याच्यानंतर त्यातलं पहिलं घटनात्मक बाबीवरचं अपील. ठीक आहे. तर याच्यावरती फारशा परीक्षेला प्रश्न आलेले नाहीयेत. ठीक आहे. त्यामुळे ही गोष्ट फक्त वाचून घ्या, फारसे प्रश्न याच्यावरती विचारण्यात आलेले नाहीयेत. ठीक आहे. हे फौजदारी खटल्यातलं अपील आहे. हे अपील बाय स्पेशल लीव्ह. आता अपील बाय स्पेशल लीव्ह ही गोष्ट बघायला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता ह्या अपील बाय स्पेशल लीव्हला जास्त महत्व आलेलं आहे. ठीक आहे. तर सैनिकी न्यायालय आणि कोर्ट मार्शल वगळता भारतातील इतर कोर्टाने किंवा न्यायाधिकरणाने कुठल्याही बाबतीत दिलेल्या निर्णयाच्या विशेष पुनर्विचाराला संमती देण्याचा सुप्रीम कोर्टचा हा विशेष अधिकार आहे. ठीक आहे. हे फक्त सुप्रीम म्हणजे हे कोर्ट मार्शल वगळता, सैनिकी न्यायाधिकरण वगळता इतर कुठलं कोर्ट असेल किंवा न्यायाधिकरण असू देत. ओके. काय केलेलं आहे की एक निर्णय दिलेला आहे, कुठल्याही बाबतीमध्ये एखादा निर्णय दिलेला आहे, तर त्या निर्णयाच्या विशेष पुनर्विचाराला संमती देण्याचा सुप्रीम कोर्टला विशेष अधिकार आहे. ठीक आहे. तर ह्याचे एकूण 4 पैलू नमूद केलेले आहेत की विशेष पुनर्विचार सुप्रीम कोर्टला का दिलंय. तर पहिली गोष्ट, तर हा जो विशेष अधिकार आहे, तर तो हक्क म्हणून वापरता येणार नाहीये. ओके. दुसरी गोष्ट, हा जो अधिकार आहे तो सुप्रीम कोर्टला अंतिम किंवा अंतरिम निकालाविरुद्ध वापरता येतो. तिसरी गोष्ट अशी आहे की घटनात्मक असू देत, दिवाणी, फौजदारी किंवा आयकर खटला असू दे, किंवा कामगार, महसूल, वकील ह्या बाबींच्या संबंधी सुद्धा अपील बाय स्पेशल लीव्ह
सुप्रीम कोर्टला अधिकार क्षेत्र दिलेलं आहे. ठीक आहे. आणि हा जो अधिकार आहे अपील बाय स्पेशल लीव्हचा अधिकार, तर तो उच्च न्यायालय किंवा इतर कुठल्याही न्यायालय किंवा न्यायाधिकरणाच्या निर्णयाविरुद्ध वापरता येतो. अपील बाय स्पेशल लीव्ह, विशेष पुनर्विचाराचा अधिकार क्षेत्र. ठीक आहे. आणि अपील बाय स्पेशल लीव्ह हे सुप्रीम कोर्टचं जे अधिकार क्षेत्र आहे याच्यावरती सुद्धा अजून एका प्रकारे अपील करता येतं, ती म्हणजे क्युरेटिव्ह पिटिशनद्वारे. ओके. क्युरेटिव्ह पिटिशनला आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महत्व आलेलं आहे बघा, की आता ती वापरलेली आहे, मात्र त्याला कुठलाही घटनात्मक आधार नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे इकडं केवळ सुप्रीम कोर्टला 136 मध्ये अपील बाय स्पेशल लीव्ह आहे. हायकोर्टला तो अधिकार दिलेला नाहीये बघा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा, सर्वोच्च न्यायालयाला आपलाच निर्णयाचे पुनर्विलोकन करण्याचा अधिकार. ओके. ह्याचं काम आहे हे दिलेलं आहे कलम 137 मध्ये. ऍक्च्युली याच्यावरती काय केलेलं आहे, तर आता महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याचशा उलथापालथी झालेल्या आहेत. ठीक आहे. तर सर्वोच्च न्यायालयाला आपलाच निर्णय किंवा आदेशाचा पुनर्विचार किंवा पुनर्विलोकन करण्याचा अधिकार आहे. कोर्ट ऑफ रेकॉर्ड आपण बघितलेलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळं मग सर्वोच्च न्यायालय पूर्वीच्या निर्णयानं सीमित नसतं. ठीक आहे. तर आपलं पहिलं जे काही निर्णय दिलेला होता त्याच्यापेक्षा वेगळा निर्णय किंवा वेगळा दृष्टिकोन सर्वोच्च न्यायालय अवलंबू शकतं, अंगीकारू शकतं. ठीक आहे. आता पुढचं महत्वाचं म्हणजे आदेशाचा अधिकार क्षेत्र, रिट ज्युरिस्डिक्शन. कलम 32(2) मध्ये हे रिट ज्युरिस्डिक्शन दिलंय. सुप्रीम कोर्टचं रिट ज्युरिस्डिक्शन कलम 32 मध्ये आहे आणि हायकोर्टचं कलम 226 मध्ये. आपण फंडामेंटल राईट मध्ये सुद्धा ही गोष्ट बघितली होती. आता ही रिट कशासाठी काढली जाते? ओके. प्राधिकार कशासाठी काढले जातात? तर सुप्रीम कोर्ट मूलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकार काढते आणि हायकोर्ट मूलभूत अधिकार आणि इतर कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सुद्धा रिट इश्यू करू शकते. ओके. मग एकूण 5 प्रकारच्या रिट इश्यू केल्या जातात. किती? 5 प्रकारच्या. दोन्हीकडे सुद्धा 5-5 प्रकारच्या आहेत, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टला. ठीक आहे. तर आता रिट ज्युरिस्डिक्शन हे सुप्रीम कोर्टचं प्रायमरी ज्युरिस्डिक्शन आहे. मात्र ते केवळ अपील करण्याचा अधिकार क्षेत्र नाहीये. ओके. फक्त अपील करण्याचा अधिकार क्षेत्र नाही. म्हणजेच काय, तर एखाद्या व्यक्तीच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर ती व्यक्ती थेट सुप्रीम कोर्ट मध्ये जाऊ शकते. ओके. म्हणून त्याला काय म्हणलं, थेट जाऊ शकते, म्हणून त्याला म्हणले प्रारंभिक अधिकार क्षेत्र. प्रारंभच कुठे करायचा खटल्याचा? सुप्रीम कोर्ट मध्ये करायचा, म्हणून प्रारंभिक अधिकार क्षेत्र. अपिलाच्या मार्गाने पण ती जाऊ शकते. का? कसं अपिलाच्या मार्गाने? कारण हायकोर्टला सुद्धा मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनासाठीचा खटला दाखल करून घेण्याचा अधिकार दिलेला आहे. मग XYZ असा निर्णय जर सुप्रीम कोर्ट हायकोर्टने दिला मूलभूत अधिकाराच्या संदर्भात, तर संबंधित व्यक्ती किंवा जी कायदेशीर व्यक्ती आहे तर ती काय करू शकते? सुप्रीम कोर्टमध्ये या हायकोर्टच्या निर्णयाविरुद्ध अपील करू शकते. कुठल्या खटल्यामध्ये? मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाच्या खटल्यामध्ये. म्हणजेच ते अपिलाचं अधिकार क्षेत्र पण आहे मूलभूत अधिकाराच्या संदर्भात सुप्रीम कोर्टला, आणि प्रारंभिक अधिकार क्षेत्र सुद्धा आहे. ठीक आहे. तर आदेश देण्याचा अधिकार सुप्रीम कोर्ट हायकोर्ट दोघांना सुद्धा आहे, जर मूलभूत अधिकाराचं उल्लंघन झालं तर. हे याच्यावरून सिद्ध होते. ठीक आहे. आता ह्या दोन्हीमध्ये फरक आहे बघा. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टच्या जे आदेश देण्याचं जे अधिकार क्षेत्र आहे तर ह्याच्यामध्ये फरक आहे. सुप्रीम कोर्टला फक्त मूलभूत अधिकारांच्या बाबतीतच आदेश देण्याचा अधिकार आहे. हायकोर्टला तसं नाहीये. हायकोर्टला मूलभूत अधिकार आणि इतर कायद्यांबाबत, इतर कायद्यांच्या संदर्भात जर उल्लंघन झालं विशेष अधिकारांचं किंवा अधिकारांचं, तर तिथं रिट इश्यू करण्याचा किंवा आदेश देण्याचा अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. म्हणजेच काय बघा, तर सुप्रीम कोर्ट पेक्षा हायकोर्टचं जे अधिकार क्षेत्र आहे ते कसं आहे? जास्त व्यापक आहे. ओके. कारण मूलभूत अधिकाराबाबत फक्त सुप्रीम कोर्टला मूलभूत अधिकारांच्या संदर्भात आदेश देण्याचा अधिकार आहे. हायकोर्टला मूलभूत अधिकार आणि इतर कायद्यांसंबंधी आदेश देण्याचा सुद्धा, म्हणजेच रिट इश्यू करण्याचा अधिकार दिलेला आहे. ठीक आहे. म्हणून हायकोर्टचा व्यापक आहे अधिकार सुप्रीम कोर्ट पेक्षा. ठीक आहे. मात्र संसद काय करू शकते? सुप्रीम कोर्टच्या अधिकार क्षेत्रात वाढ करू शकते. रिट ज्युरिस्डिक्शन मध्ये काय करू शकते? वाढ करू शकते. ठीक आहे. तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टचा रिट आदेश देण्याचा जो अधिकार आहे तर तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. बेसिक स्ट्रक्चर म्हणजे काय? फंडामेंटल राईट मध्ये आपण त्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ओके. तर केशवानंद भारती केस मध्ये 1973 मध्ये काय केलं? 24 एप्रिल 1973 ला बेसिक स्ट्रक्चर डिफाईन केले सुप्रीम कोर्टने. ओके. ठीक आहे. तर या खटल्यात तर हायकोर्ट सुप्रीम कोर्टचा जो रिट आदेश देण्याचा जो अधिकार आहे तर तो बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. ह्या संबंधीचा खटला होता एल चंद्रकुमार वर्सेस
भारतीय संघराज्य. ओके, एल चंद्रकुमार वर्सेस भारतीय संघराज्य खटल्यामध्ये ते सुप्रीम कोर्टने सांगितलेले. ठीक आहे. त्याच्यामुळे घटना दुरुस्ती करून सुद्धा तो रद्द किंवा तो वगळता किंवा रद्द करता येत